कोल्हापूरच्या जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडीवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, हसन मुश्रीफ आणि सुनील तटकरे यांच्यात बैठक पार पडली। या बैठकीनंतर कोल्हापूरच्या जिल्हा परिषदेवर राष्ट्रवादीचाच अध्यक्ष होणार यावर शिक्कामोर्तब झालं आणि यातून अध्यक्षपदाच्या रेसमधून भाजपानं एक घर माघार घेतली असल्याचं दिसून आलं। तेव्हा आता कोल्हापूरच्या जिल्हा परिषद अध्यक्षपदाबाबत नेमक्या काय घडामोडी घडतायत हे समजून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि अजूनही तुम्ही आमचं चॅनल सबस्क्राइब केलं नसेल तर ते नक्की करा। नमस्कार, मी भाग्यश्री आणि आपण पाहताय बखर लाईव्ह। तर व्हिडिओला सुरुवात करताना जर आपण कोल्हापूर जिल्हा परिषद निवडणुकीच्या निकालाचा विचार केला तर तिथे जिल्हा परिषदेच्या 68 जागांपैकी सर्वाधिक म्हणजेच 20 जागा राष्ट्रवादी काँग्रेसला मिळाल्यात, तर 15 जागा मिळवत काँग्रेस दुसऱ्या क्रमांकावर राहिली आहे। त्या खालोखाल भाजपला 12 जागांवर यश मिळालंय। शिवसेनेच्या 9 जागा निवडून आल्यात, तर जनसुराज्याच्या 5, शाहू आघाडीच्या 4, स्वाभिमानी शेतकरी संघटनेची 1 आणि ठाकरेंच्या शिवसेनेची 1 जागा निवडून आली आहे। अर्थातच महायुतीला 40 पेक्षा जास्त जागांवर यश मिळाल्याने जिल्हा परिषद अध्यक्षपद महायुतीच्याच वाट्याला येणार हे जवळपास फिक्स होतं। मात्र तरी देखील या पदासाठी राष्ट्रवादी आणि भाजपा यांच्यात रस्सीखेच सुरू होती। यात हसन मुश्रीफांनी राष्ट्रवादीला सर्वाधिक जागा मिळाल्यानं अध्यक्षपद आमचंच असा दावा केला होता। यातच वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफांनी राजश्री शाहू आघाडी म्हणजेच आमदार राजेंद्र पाटील याड्रावकर हे आमचेच आहेत असा दावा केला होता आणि त्यांच्या दाव्यामुळे याड्रावकर गट जरी जनसुराज्य आणि शिवसेनेसोबत दिसत असला तरी मुश्रीफांच्या प्रभावामुळे ते राष्ट्रवादीच्या बाजूने वळू शकतात अशा आशयाच्या चर्चाही रंगल्या होत्या। तर दुसरीकडे भाजपाचे खासदार धनंजय महाडिक यांनी देखील मतांची गणितं मांडत भाजपला राष्ट्रवादीपेक्षा जास्त मतं मिळाली आहेत म्हणून अध्यक्षपद भाजपालाच मिळावं असा युक्तिवाद केला। यावरूनच कोल्हापुरातील महायुतीत सर्वच घटक पक्षांमध्ये गुप्त बैठकांचं सत्र सुरू झालं। हे सत्र जवळपास 1 महिना सुरू होतं, मात्र तरी देखील यावर तोडगा निघत नाही हे दिसून आल्यावर स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी या विषयात लक्ष घातलं। मंत्री चंद्रकांत पाटील, हसन मुश्रीफ, सुनील तटकरे यांच्यासोबत बैठक घेतली आणि कोल्हापूरचं जिल्हा परिषद अध्यक्षपद राष्ट्रवादीच्या पदरात टाकायचा निर्णय झाला आणि अखेर महिन्याभरानंतर कोल्हापूरच्या जिल्हा परिषद अध्यक्षपदाचा तिढा सुटला। मात्र यात महायुतीकडे जरी बहुमत असलं तरी आता कोल्हापूरच्या जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी काँग्रेसचे उमेदवार रिंगणात उतरणार नाहीत याबाबत महाविकास आघाडीमध्ये खलबतं रंगतायत। पण या सगळ्यात जर काँग्रेसनं आपला उमेदवार रिंगणात उतरवला नाही तर ही निवडणूक नक्कीच बिनविरोध होईल आणि राष्ट्रवादीचा जिल्हा परिषद अध्यक्ष निवडून येईल। म्हणून आता महायुतीकडून जरी हा जिल्हा परिषद अध्यक्षपदाचा तिढा सुटला असला तरी देखील इथला जिल्हा परिषद अध्यक्ष नेमका कोण होणार आहे याचं उत्तर अजूनही गुलदस्त्यातच आहे। त्यामुळे या सगळ्या घडामोडींबद्दल तुम्हाला काय वाटतं, तुमची मतं आणि प्रतिक्रिया मला कमेंट करून नक्की सांगा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद। समाजकारण, प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बखर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा।